काल 12 वाजता इथनं निघली, रातच्या 12 वाजता इथं आली बघा. तोपर्यंत आत्या आलत्या, ह्यांच्या आत्या येत्या बघा, नवऱ्याच्या आत्या बाई येते का. तोपर्यंत ही आलत्या इथं झोपल्या होत्या. जेवण तर केलं का रात्री? नाही केलं की जेवण होता स्वयंपाक. दूध चपाती खाल्ली. दूध होतं, वैसच होतं दूध. दूध मी वतून नेलं बाटली बरं तुझं आईला तिकडं, हा. पुण्यात भेटत आहे म्हणून. हो. कुठलं थांबायला तयार नाही तर पहाटाचं उठून भाऊ जावा म्हणत होता. बस खाली आजी बस 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 म्हणायचं बस. आमरस केलाय बघा रात्री. काल भाऊन आंब दिलत वाटतं. ती आंब होतं, आमरस केला, बटाट्याची भाजी टाकली शिगडीवर आणि चपात्या कराव्या म्हणलं. तोपर्यंत कालची कपडे भांडी राहिलेली काय करते बाहेर ती काम. धुतली की तिनं. मग तेच किती चालू ती बाहेर करते काम. आणि आता अजून धुत बसली असं. हो. म्हणली तू कर स्वयंपाक, मी करते म्हणजे बाहेर. ही आमची बाय बघा. अनुजा आजी कशी हा. अनुला काय नाही, अनु जाईल त्या आजी कशी ती मला ती मला. कालपर्यंत एक दुसरीच आजी होती आहे का नाही का. हो. काल ती कोणची होती? बारामतीची मावशी होती ती भेटायला. आजी गेली का ती? ती गेल्या काल आमच्या सोबत झाल्या, त्यांना फलटण मध्ये सोडलं आम्ही हा. आणि तिथनं पुढे फलटण राहते ती. बारामतीला राहते ते. बारामती. फलटण मधनं बारामती गाडीवर होती गेल्या. असं असं. ती भेटाय आलत्या. आठपाडीत कुणाचं लग्न होतं त्यांच्या नातेवाईकाचं. हा. ते आलते परवा दिवशी आलत्या, मग मुक्कामी राहिल्या. काल आले आमच्या सोबत. ती हात करते बाबा. तर आज अजून एक पाहुणी येणार आहे ती. हो आज पाहुणे येणार आहे त्या. रोज घर पाहुण्याला मोकळं नाहीच. हो. रोज कोण ना कोण पाहुणे येतीच. आणि आणल्याशिवाय तर घर भरल्यावर दिसत नाही. आज आम्ही मुंबईला चाललो. मागच्या काढले ते मुंबईला. तरी बरेच दिवस होते. म्हणलं नाही जाव चुलत जागाच्या पुरीचं लग्न होतं. हा. त्याला आलत्या, ती तेव्हापासून इथंच होत्या. आल्या नाही त्या इकडं पण. हो. तिकडे भावाकडे बसल्या होत्या. तिकडे रात्री आले तर आम्ही नाही रात्री घरी. म्हणून आता आंबा होता, आमरस केला. म्हणलं आता दुसरं काय उन्हाळ्या दिवसाचं अंडी मटण बी किकते ती माणसं. हो. हा वाटत नाही. आंबा होतं चांगलं, वास सुटला होता घरात. भारी वाटतं मला पण. आमरस चपाती असलंच खाय आवडतं. नाही बसला मांडी. असं उन्हाळ्याचं मग रात्री तुम्ही आलेला आम्ही असतो म्हणजे रात्री मटण हे आणलं असतं. काय आता अचानकच आल्या. काय करायचंय. मटण यावरच लई खाल्लं. पुण्या दिवशी आल्या, सकाळच्या आल्या पण रात्रीच्या अजून तिकडे गेल्या. हो आता तिची आता आजारी. आता ते भाऊला ऍडमिट होते ना. आता तिला सासू आजारी होत्या त्या. हो. बरं, ते मग पोरग्या सावडली. मग त्यात तिला काय करायच नाही ना. मरून गेली. म्हटलं आता आज जायचं म्हणलं चला जाऊ भेटून एक रात राहून येऊ. आता संध्याकाळी जायचं मुंबईला. संध्याकाळी त्यांना ट्रॅव्हल्स आहे. मुंबईला असते त्या बघा. हाराचा त्यांचा व्यवसाय आहे. फुलं आणते त्या कुठनं दादरवरून आणता फुलं ना. दादरवरून फुलं आणते त्या, हार बनवते त्या, विकते त्या तिथं. काय आणू ती बरोबर येते तुला. आणू अनुजा काय अनुजाचं काय नाही. चपाती खायची का तुला? ही केलेली कणिक नेलेली चपाती कराय काय करून आलीस तू? अहो ते कणिकच खाल्ली का? शेंगाची तुम्ही बरेच केले काय का नाही. 2-4 पोती निघाली का? 3 पोती. 3 पोती. वाळवण करून तेवढ्या झाल्या शेंगा. हा? आपलं खायला झाल्या तर बाद झालं. काय विकायला शेंगदाणा लय महागायचं. 50 रुपये पाव किलो आहे. लय महाग आणि आहे. 30 शेंगदाणे घ्यायचं म्हणलं तर लय महागायचं. हो लय महाग आहे. चपात्या चालू आहे बघा. झालं चपात्या झाल्या का मग तोपर्यंत ताईच्या बाहेरचं काम होतंय. सगळे मिळून जेवण करायचे. आता सकाळ सकाळ स्वयंपाक बी करायला लागतोय. मग जेवण जेवायला आंघोळ करायचं. बाहेर सगळ्यांनी करून आंघोळ केलं का सगळी जेवायची ती. हो. लेकरांना भुका लागते ते. ती आयडिया बरं आहे. एकीनं बाहेर वीज केलं, एकीनं घरातलं केलं होऊन जाते. मग काय तर. आहे का नाही. तर तिनं काल सकाळची कपडे बरी धुतली. पुन्हा भांडी घातली. भांडी घासते मी घासली म्हणत नाही घासू देते. मी बी चालली होती भांडी धुवायला तर तिचा म्हणली मी धुवू लागती. तू जाणून काढ म्हणजे मला. असं नाही.
आणि एका टायला तर अंग दुखलं गाडीत बसून म्हणून सकाळी उठली तशी पहिली आंघोळीला गेली. झोपायला नसेल भेटत. गाडीत येताना नाही झोपली ना, मग आपण झोपलो ड्रायव्हर झोपल्यावर काय करायचं हा होय अगं. म्हणून बोलत चालत आलो आपण. हा बोलत चालतच यायचं गाडी वळायचं. बघितलं ते दिस पोराचं. हा मग काय म्हणून सांभाळून गाडीत बसताना हे करायचं. कधी झालं तर पाया पडून दे जावं. पाया पडायचं कशाचं काय दवा देवाचं काय, माणूस पाहिजे चांगला सुधीत. हो तीच की. आणि हे चालवणारी बी दारुडी गाडी चालवते ते जेव्हा असं बाळा शांत बस की बाळा, कशा संग बी खेळ करायचा. बस बस तिथं गोड बोललं का लगेच बाळ मी डोक्यावर बसते. बस बाळा तिथं. गरम होतंय घरात, ह्या एकच खिडकी आहे घराला त्याच्यामुळं. मग काय? तिकडे किचन काट्यावरती गॅस तायचा आहे ते टाके आहे तिकडे आचार्याने नेलेली शेड मध्ये, ती तिकडे काही जोडलीच नाही. आणि तिच्या शेगडीचा पाय बी निघला खालचा. बसवून घ्यायचा ना. नाही बसवला बसवल्या हाय आता ना. बसवलं. ती लाईटीची शिगडी आहे तिकडं. मग हाय ही शिगडी म्हणून हाय यूज करतो, पण ऊन लय झालं ना. लागते बाया उन्हाचं कशाला. आणि रात्री यायला उशीर झाल्यामुळे उशिरा उठलो बी सकाळी. सकाळी उठाय पण उशीर झाला त्याच्यामुळे मग गॅसवरच. रोज ह्या टाइमला उठता का? नाही लवकर उठतो की आम्ही, असं 6ला उठतो की. हे आता रात्री झोपायला उशीर झाला. रात्रीचं म्हणे आलता किती वाजले? 12:15 वाजले ते. 12:15 झाले. तुमच्या काल्यान मी जागी झालती. परत मग मी अजून परत घेतली. भाऊजी होतं झोपले तिथं, त्यांना वाटलं अंगावर गाडी का त्यामुळे ब्लँकेट घेऊन पळायला लागले. हे राहिली ब्लँकेट घेऊनच पळायला लागले. ती जागीच होती का? होय. नाही उशीर मराठी हे दाखवत होतं. एक डुलका खाल्ला पुन्हा जागी. ना सगळं दाखवत होतं. कात्याचं हे त्याच्या गरम लय होतं या. हे किती बसायला म्हणून तिकडं झोप लागते नाही तर इकडं घरात लय गरम होतं. लय गरम गरम. पण काय तर की पण ती लाईट फिटिंग केली नाही अजून चांगली, ती पक्क जोडायची. मग तात्याने दाखवलं हनुमान दाखवलं. आम्हाला झोपाय 11 वाजले. होय मग काय नाही आम्हाला मी घरी असल्यावर तेवढं वाजते 11. असं ना. बसतंय माणूस बोलत कुठे इकडे तिकडे बघत मोबाईल हो कुणाचा फोन आला म्हणजे बोलतच बसतंय. हो हो झोपायला बसलं तरी नाही आमचा 11. आहे ना. 1 तास लेट झाला म्हणायचं आम्हाला. असं आहे. त्याकडे झोपली आपण आलो जेवण कितीला. भाऊजाईने केली ती इडली. इडलीचं पीठ आणलं विकत बेकरीत ना. हा. इडली खायची म्हणली ताई, मग इडली जरा केली. कुठं आतमध्ये आहे का बाहेर आहे? बाहेर आहे ती हांडेवाडी. माहिती हंडेवाडीत नाही पिसोळी. स्वतःचं room आहे. हांडेवाडीत राहते. हा? नाही भाडे नाही, स्वतःच घेते की आज ना उद्या. भाडं कमी असेल तेवढं पुण्या साईडला. हा? पुण्या साईडला भाडं कमी असेल. कमी तरी भरपूर आहे की, 8-9 हजार भाडं आहे की. बरंच आहे गं. खोली चांगली आहे, 8व्या मजल्यावर. 8व्या मजल्यावर. हॉल मोठा आहे, किचन आहे, बेडरूम आहे, आतल्यात टॉयलेट वेगळं, आंघोळ बाथरूम वेगळं आहे. असं खोली चांगली आहे, रूम चांगली आहे. रूम एवढा आहे मोठे येते की, खाली एवढा असेल त्यांचा, आणि बारीक जरा बारका असेल इलेक्ट्रिक. असं ना. किचन लांबडा आहे असं, या साईडला किचन आणि इकडं तिथं बाल्कनी, असं गॅलरी. गॅलरी. 9,000 भाडं नंतर बरंच आहे. रूम मोठा आहे त्याला पण. रूम मोठे आहे, माणसा गेली आली तर खपते तिथं. असं ना. बारकं नाही. त्यांचं लग्न झाल्यावर त्यांनी रूम केली या, तीच रूम आहे अजून सोडली नाही. लग्न झाल्यावर त्यांचा पसारा मांडला त्या घरात तिथं जायचे. अरे शांत बस की बापू, कुठे ते आम्ही तुम्ही बी पलीकडे ठेव बाळा. कपडे आवडता आवडता होते पुरण इलेक राडा वाढवते ठेव. शान आहे माझं बाळ. ठेव. हे बाय तू इथं का ठेव. ठेव तो. एक रागावाय बाळा ठेव ना ग. आणि ती रात्री आम्हाला दोघीला केलं ना, मेवण्याला घेऊन गेला हाटीला जेवायला मटण. असं आहे. हा आज म्हणलं आम्हाला नको बाबा मटण. हा. मेवण्याला तेवढा घेऊन गेला, आणलं खाया घालून मटण मेवण्याला. हा. आम्ही खाल्लं इडली सांबर, तसली चटणी केलती, शेवाळ्याची खीर केलती वहिनीने. ते इडली पण डोसा निघाल चांगला लागतो. नाही इडली आवडती ताईला आमच्या. असं ना. हं.